नमन करते. शिवाजी महाराजांना वंदन करते. आपल्या सर्वांना वंदन. आज आपल्याकडे शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करीत आहोत आणि त्याच्यासाठी आपल्या पिंटू प्ले स्कूलचे आदरणीय डॉक्टर जयेश काळंजकर, आपला सगळा स्टाफ, आपल्या सगळ्या मॅडम, शर्मा मॅडम, नंतर सुद्धी मॅडम आहे, नंतर स्वाती मॅडम, मीनाक्षी मॅडम आणि पुष्पा मॅडम, तर या सर्वांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आहे. चांगलं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे त्यांचं. तर शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हे बघ आज आपण जो साजरा करतो आहोत, तर त्याच्यामध्ये शिवाजी राजे तुमच्यासारखेच होते, लहान होते तेव्हा. तर त्यांची आई त्यांना ज्या वेळेला आंघोळ घालायची, आई म्हणजे आता तुम्ही मम्मी म्हणतात, तर मम्मी आंघोळ घालायची त्यावेळेलाच आई सांगायची की हे राजे तुम्हाला खूप मोठा राजा बनायचा आहे. बाल शिवाजी त्यावेळेला खूप आनंदी व्हायचे. त्यांना रोज सांगितलं जायचं की तुम्हाला खूप मोठं राजा बनायचे, नंतर स्वराज्याची स्थापना तुम्हाला करायची आहे. तर त्यांना खूप आनंद व्हायचा. नंतर त्या सांगायच्या की प्रत्येक गोष्ट आपण प्रार्थना करून घ्यायला पाहिजे, म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात जर आपण असलो तर आपल्याला यश हे मिळतं. त्यामुळे ते परमेश्वराची आठवण शिवाजी महाराजांना लहानपणापासून त्या ठिकाणी मिळत गेली आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना ते आठवण करायचे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मुळ्यामध्ये यांचं भवानी मातेचं मंदिर होतं. मग सगळे मित्र आणि जिजामाता, त्यांची आई, हे सगळेजण त्या दिवशी तिथे गेलेले होते. तर तिथे भरपूर प्रकारचे झाडं होते. आता ते झाडं, आंब्याचे झाडं होते, खूप मोठे मोठे झाडं होते त्या ठिकाणी, निंबाचे झाड होते. मग अशा वातावरणात त्यांना घडवलं गेलं. तर तिथे अगदी वायू जे असतात किंवा वारा जो असतो तर तो अगदी त्या ठिकाणी भव्य दिव्य अगदी सुवासिक असतो, तशा वातावरणात ते राहायचे. तिथे तलवारबाजी शिकायचे. तिथे त्यांनी अनेक प्रकारचे खेळ जे आहेत ते मित्रांसोबत, आणि त्यांचे मित्र जे होते ते सगळे पुढे झाल्यावर मावळे बनले. आणि त्यांचे लहान लहान जे मित्र होते ते सगळे त्यांना मदत करायचे, सहकार्य करायचे. आणि प्रत्येक वाक्य त्यांचं सत्य असायचं, त्याच्यामध्ये काहीतरी त्या ठिकाणी अर्थ दडलेला असायचा. आणि ही सगळी किमया ही त्यांच्या मातेची म्हणजे जिजामातांची होती. आणि त्यांनी लहानपणापासून ठरवलं होतं की माझा लहान मुलगा जो आहे तर तो त्या ठिकाणी पुढे अगदी भव्य दिव्य असा राजा, श्रेष्ठ राजा बनणार आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी एकदा त्या तिथे बसल्या होत्या भवानी मातेच्या मंदिरात, आणि त्यांचे मित्र जे होते तर ते त्या ठिकाणी खेळत होते. तर खेळता खेळता काय झालं की झाडावरून एक छोटा पक्षी खाली पडला. आणि तो पक्षी खाली पडल्यानंतर शिवाजी राजे त्यावेळेला छोटे जरी असते ते बाल शिवाजी राजे होते ते, तर ते पळत पळत गेले आणि आपल्या सगळ्या मित्रांना बरोबर घेऊन गेले. तर मित्रांनी काय केलं, कोणी कापूस आणला, कोणी पाणी आणलं, कोणी धान्य आणलं, आणि त्या अगदी छोट्या पिल्लूला अगदी अद्दर त्यांनी धरून ठेवलं. नंतर त्यांनी खाली ठेवलं आणि बाकीचे मित्र होते त्यांना प्रार्थना करायला लागली की आपण प्रार्थना केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. मग त्या पिल्लूची त्यांनी देखभाल केली आणि त्या देखभालीनंतर सगळ्यांची प्रार्थना चालू होती. तर थोड्या वेळाने ते पिल्लू पुढू लागले. तर सगळ्यांना आनंद झाला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. तर त्या ठिकाणी जिजामाता ज्या होत्या तर ते लांबून गंमत बघत होत्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं येऊन की तुझे मित्र जे आहेत ते खूप चांगले आहेत, त्यांनी तुला आता जसं सहकार्य केलं तसेच ते पुढे पण सहकार्य करत राहतील. तर त्याच्यामुळे तुमचा एकमेकांचा सहवास, एकमेकांचा स्नेह हा कायम राहो, असे त्यांनी त्या ठिकाणी भगवान मातेला प्रार्थना केली. तर ही प्रार्थना जी आहे तर ते त्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी वापरलेली आहे आणि त्याचा उपयोग त्यांना झालेला आहे. शिवाजी राजे एक श्रेष्ठ राजे होते आणि ही श्रेष्ठ राजे जे आहे तर त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आता ते त्यांचे जे मावळे मित्र होते तर त्यांनी कधीच धर्म जात याचा विचार न करता माझे हे परिवारातलेच सदस्य आहे अशा पद्धतीने त्यांना वागणूक दिली गेली. आणि ते मावळे जे आहेत तर ते शिवाजी महाराजांना खूप प्रेम करायचे, इतकं प्रेम करायचे की रात्रंदिवस ते त्या ठिकाणी त्यांच्या सोबत राहायचे आणि त्यांच्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करायचे. तर शिवाजी राजे जे होते तर ते पुढे एक उत्तम शासनकर्ते झाले. नंतर एक लढवय्ये होते. नंतर त्या ठिकाणी त्यांनी आर्मी जे असते म्हणजे सैनिक ते सुद्धा त्यांच्याजवळ होतं आणि अशा प्रकारचे 5,000 सैनिक त्यांच्याजवळ होते.
नंतर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट म्हणजे शेती, त्या शेतीमध्ये सुद्धा त्यांनी विकास केला आणि सर्व शेतकऱ्यांना ते मोफत बियाणे वाटायचे आणि त्या ठिकाणी त्यांची काळजी घेतली जायची. नंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे बायोडायव्हर्सिटी म्हणतात त्याला, तर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी झाडं त्यांनी लावले आणि हे झाडं जे होते तर ते पर्यावरण संतुलन करण्यासाठी लावले. आणि ज्या ज्या वेळेला ते किल्ले जिंकायचे, गड जिंकायचे, तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे किल्ले होते ते. तर उदाहरणार्थ पुरंदर आहे, सिंहगड आहे, विजयदुर्ग आहे, सिंहदुर्ग आहे, नंतर पन्हाळा आहे, पुरंदर, अशा अनेक प्रकारचे जे किल्ले होते ते जे ज्या वेळेला त्यांनी जिंकले तर त्यावेळेला तिथे जाऊन त्या रयतेशी म्हणजे प्रजेशी ते संवाद साधायचे आणि सांगायचे की तुम्हाला या ठिकाणी सगळं हिरवगार करायचंय, सगळे अजिबात म्हणजे त्या ठिकाणी कोरडं कुठे दिसायला नको, म्हणून त्यांनी विहिरींची व्यवस्था केली. जिथे जिथे किल्ले होते तिथे विहिरी तयार झाल्या, पावसाचं पाणी त्या ठिकाणी साठवलं गेलं आणि अगदी हिरवगार सगळीकडे वातावरण त्यांनी शुद्ध केलं, पवित्र केलं. तर अशा पद्धतीने शिवाजीराजे जे आहेत तर ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखे आहेत. आपल्यावर प्रेम करणारे होते, रयतेवर प्रेम करणारे होते आणि अजून सुद्धा त्यांचं प्रेम आपल्या सर्वांवर या ठिकाणी आहे. नंतर त्यांच्या राजवाड्यामध्ये एक म्हणजे वर जो किल्ला होता तर तिथे एक मुलगी होती ती आणि तिचं नाव होतं हिरकणी. तर ती हिरकणी जी आहे तर ती दूध वाटायचं काम करायची आणि तिला एक छोटंसं बाळ होतं, ते तुमच्यासारखं होतं. तर ते हिरकणी त्या दिवशी गेली किल्ल्यावर, गडावर गेली तर दूध वाटलं, तर त्या ठिकाणी तिला खूप वेळ झाला. मग वेळ झाल्यामुळे तिचे दार बंद झाले होते, मग तिने येता येत नव्हती. गडावरून ती हळूहळू खाली होत आली. तिच्या मुलावर, तिच्या बाळावर खूप प्रेम होतं. तर तसंच ती रात्री त्या ठिकाणी आली आणि सकाळी जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं तर शिवाजी महाराजांनी तिला त्यांच्याकडे बोलवलं. नंतर तिचा सत्कार केला, साडी चोळी आणि एक वात्सल्य मूर्ती म्हणून तिला त्या ठिकाणी इनाम देण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीने शिवाजी महाराज स्त्रियांची पण त्या ठिकाणी खूप त्यांना म्हणजे मातेच्या स्वरूपात ते बघायचे. जशी त्यांची आई होती तसेच सर्व स्त्रिया माझ्या माता आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत, असे हे शिवाजी राजे आपल्याला लाभले. त्यांना लाख लाख त्या ठिकाणी शुभकामना करून आज 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.